नमस्कार मित्रांनो, एस-एम-ई प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता, जे काही आदिवासी विभाग आहे, त्याचे जे काही पेपर आहेत पहा, आपल्याकडे फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पहा. आता या कमी वेळामध्ये जर तुमचा अभ्यास झाला नसेल, तर लवकरात लवकर आपले पी-डी-एफ घेऊन टाका. ₹249 ला आपले पी-डी-एफ असणार आहे. अतिशय आय-एम-पी असे प्रश्न मित्रांनो, परीक्षेला येण्याजोगे संभाव्य प्रश्न मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही ते पी-डी-एफ घेऊन टाका. कारण की वेळ कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. जेवढा काय वेळ राहिलेला आहे, त्या वेळेचं संधीचं सोनं करून घ्यायचंय पहा. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, नाश्त्याला किंवा जेवणाला खर्च करतो. योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जो काही आपला फोनपे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹249 पाठवा. WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल बघा. टोटल 10,000 प्रश्न आहे मित्रांनो. रोज 2-2 हजार, 3-3 हजार जरी वाचले, तरी बऱ्यापैकी तुमचा अभ्यासक्रम कव्हर होईल पहा. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? तर कोणतं मासिक आहे मित्रांनो? द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लोकराज्य. लक्षात ठेवा मित्रांनो, लोकराज्य आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. त्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या अर्थाची म्हण कोणती आहे? तर मांजराच्या गळामध्ये घंटा कोणी बांधायची हे याची अर्थाची म्हण आहे पहा. उपकाराची जाण न ठेवणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो लक्षात ठेवा कृतज्ञ. मित्रांनो ह्याचं काय आहे पहा उत्तर आहे पहा. उपकाराची जाण न ठेवणारा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तू मुंबईला जाणार आहे की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो हे जे काही वाक्य आहे हे कोणत्या प्रकारचं आहे? हे प्रश्नार्थी वाक्य आहे. कोणतं प्रश्नार्थी? जिच्या गळामध्ये गंधार आहे असे जिनानाथ म्हणायचे तीच स्वर सम्राज्ञी लता या वाक्यामध्ये गौण वाक्य ते कोणतं आहे ते शोधायचे पहा. तर या वाक्यामध्ये मित्रांनो जिच्या गळ्यात गंधार आहे असं दीनानाथ म्हणायचे हे काय मित्रांनो गौण वाक्य आहे. भीष्माने आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतली यामध्ये कोणता वाक्याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला? तर मित्रांनो यामध्ये कर्मणी प्रयोग आलाय. लक्षात ठेवायचंय बघा. कर्मणी प्रयोग आलाय पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो? अंगी धैर्य असणाऱ्यानेच हे करावं. तर मित्रांनो या ठिकाणी अट सांगितलेली आहे. त्यामुळे हे काय मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्यांनी विद्यार्थ हे पहा. लक्षात ठेवा विद्यार्थ. अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावं. चला, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो यामध्ये आदी विशेषण आले पहा. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या ठिकाणी आदी म्हणजे विशेषण आदी विशेषण आणले पहा. पुरुषवाचक सर्वनामे ओळखायची आहे. पुरुषवाचक सर्वनाम कोणतं आहे? तर मित्रांनो तू, आपण हे काय पुरुषवाचक सर्वनामे पहा. तिने केवळ आईस तिचे मत सांगितले. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर मित्रांनो तिने केवळ आईस तिचे मत सांगितले. तर मित्रांनो लक्षात ठेवा चतुर्थी पहा. लक्षात ठेवायचं चतुर्थी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. पोरं या शब्दाचं लिंग कोणत्या प्रकारचं आहे? पोरं, ते पोरं, ती पोरं बघा तिन्हीमध्ये होतंय. म्हणून हे बघा स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं काय पहा योग्य आहे. खालील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखायला लावलाय. तर मित्रांनो लक्षात ठेवा डबे हा काय अनेक वचनी शब्द आहे पहा. वाल्मिकीने रामायण ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाची जात आपल्याला ओळखायची. तर मित्रांनो काय पहा विशेष नाम आहे पहा हे. घरी या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. घरी. तर मित्रांनो कोणता आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 घर अधिक ई. समजलं? नेक्स्ट आहे पहा शंकर हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहिला जातो? तर परसवर्णाचा वापर करून कसा लिहिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर पहा. क्ष हे जोडाक्षर कसं बनलेलं आहे? तर मित्रांनो क्ष हे जे काय जोडाक्षर आहे कशा प्रकारे बनलेलं आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 क्ष अधिक र अधिक असं हे बनलेलं आहे पहा. उसने बळ आणणे. बघा उसने बळ आणणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 खोटी शक्ती दाखवणे. लक्षात ठेवा खोटी शक्ती दाखवणे. हलकी वाहने डाव्या बाजूने न्या अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 अवजड. अवजड याचं काय बरोबर उत्तर आहे. पर्यायी उत्तरामधील शुद्ध शब्द कोणता आहे? बघा या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे पहा. खळ. खळ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर दुर्जन. लक्षात ठेवा मित्रांनो दुर्जन.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढील शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारं योग्य पर्याय निवडायचा आहे पहा. वपिका व शुक. तर मित्रांनो, विहीर, पोपट याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. चला, या भारतामध्ये बंधुभाव या वचनगीताचं लेखन कोणी केलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुकडोजी महाराज. ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणाचं आहे पहा? तर हे जे काय नाटक आहे हे विजय तेंडुलकर याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, विजय तेंडुलकर. सहज सख्या एकदाच येईल सांजेवेळी पुढील रस आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर लक्षात ठेवा, यामध्ये शृंगार रस आलेला आहे पहा. सहज सख्या एकदाच येई सांजेवेळी, यामध्ये मित्रांनो शृंगार रस आलेला आहे. कोणता? शृंगार रस. हरिहर या शब्दामध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे? मित्रांनो, हरिहर या शब्दामध्ये कोणतं चिन्ह वापरलेलं आहे? तर संयोग चिन्ह मित्रांनो या ठिकाणी वापरलेलं आहे. कोणतं? संयोग चिन्ह. उपसर्ग साधित शब्द निवडायचा आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी. तो उपसर्ग साधित शब्द कोणता आहे? ऐन वेळ. ऑप्शन क्रमांक 3 ऐन वेळ. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरामध्ये मुलींची शाळा कोणी चालू केली? तर मित्रांनो, ही जी काही शाळा आहे मित्रांनो मुंबईमध्ये कोणी चालू केली असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जगन्नाथ शंकर शेट यांनी केली पहा. हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो? मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सत्यार्थ प्रकाश. लक्षात ठेवा, सत्यार्थ प्रकाशाचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचं महान कार्य कोणत्या संघटनेने केलं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, प्रार्थना समाज. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मित्रांनो, की 19 डिसेंबर 1961 रोजी भारतातील हे राज्य पोर्तुगीजांच्या जुकडीतून मुक्त करण्यात आलं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतं राज्य आहे ते? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 गोवा राज्य आहे. लक्षात ठेवा, गोवा. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर कोण होते मित्रांनो? जॉन मथाई. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 जॉन मथाई हे होते पहा. भारतामध्ये 1953 साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? तर मित्रांनो, कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 फाजल अली. लक्षात ठेवा मित्रांनो, फाजल अली याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. कोणतं आहे पहा? हरियाल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे? तर चंद्रपूर हे जे काही शहर आहे मित्रांनो, इरई नदीकाठी वसलेले आहे. कोणत्या? इरई नदीकाठी. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर आंबोली या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो पहा. 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास कोणत्या देशाचं तांत्रिक सहकार्य लाभलं? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन आपलं याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे काय? ब्रिटन. सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर मित्रांनो हा नर्मदा. ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जगन्नाथाच्या रथयात्रेसाठी असणारं पुरी हे जगन्नाथपुरी शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओरिसा. ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा या राज्यामध्ये पहा. भारतामध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर रॉक गार्डन मित्रांनो कोणत्या शहरामध्ये आहे? तर चंदीगडमध्ये मित्रांनो याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चंदीगड. भारताने कोणत्या दिवशी आर्यभट्ट हा आपला पहिला कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने अवकाशामध्ये प्रक्षेपित केला? तर 19 एप्रिल 1975 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, भारतातून किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे? तर सर्वात जवळचा मार्ग कोणता आहे? तर सुएझ कालवा आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 सुएझ कालवा. नेक्स्ट आहे पहा, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा होते पहा. ऑप्शन क्रमांक 4 सच्चिदानंद सिन्हा होते पहा. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश होत नाही? तर लक्षद्वीप. ऑप्शन क्रमांक 4 लक्षद्वीप याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पोलीस पाटील तथा कोतवाल या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय पुढीलपैकी कोणतं आहे? तर किती मित्रांनो? 60 वर्ष याचं योग्य उत्तर पहा.
खालीलपैकी कोणत्या एका केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा अस्तित्वात आहे? तर लक्षात ठेवा दिल्ली मित्रांनो, आपल्या याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली. इन्सुलिन या संप्रेरकाअभावी कोणता रोग होतो? तर कोणता रोग होतो? आपल्याला माहिती आहे मधुमेह हा रोग होतो पहा. दंडपेशीच्या शरीरावरील आवरणामुळे जलव्यालाचे हायड्राचं जे काही बाह्य हालचालीपासून रक्षण होतं. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 निमॅटोब्लास्ट याचं बरोबर उत्तर आहे पहा, निमॅटोब्लास्ट. नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये पाण्याचं प्रकाश विघटन होतं, पण या संशोधनाचे जनकत्व कोणास द्यावयास हवे? तर रॉबर्ट हिल ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर पहा. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये अरण्यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा सदाहरित, लक्षात ठेवा सदाहरित म्हणून ओळखलं जातं पहा. भारतामधील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिका कोण आहेत? तर आशापूर्णा देवी पहा, ऑप्शन क्रमांक 2 आशापूर्णा देवी. राष्ट्रीय महामार्गाकरता टोल फ्री क्रमांक कोणता आहे? तर 1033 मित्रांनो, हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे, तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या पीडीएफ असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या पीडीएफ असणार आहेत, 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.